महाराष्ट्रात पुढील 48 तास धोक्याचे. कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता. तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा व उत्तर महाराष्ट्र पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. तर मुंबईमध्ये पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भाग आणि कोकण किनारपट्टीवर हवामान अतिशय पावसाळी राहणार आहे. या हवामान बदलामुळे राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे हे आपण नजर टाकूया. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. विशेषतः पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागातही जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे, ज्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दक्षिण राजस्थानच्या परिसरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून समुद्रसपाटीपासून जवळपास 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही हवामान प्रणाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा जैसलमेरपासून सुरू होऊन गुना, दामोह, पेद्रा रोड, संबलपूर, गोपालपूर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागामध्ये पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता आहे. तर कोकण किनाऱ्यालगतच्या अरबी समुद्रापासून ते राजस्थानातील कमी दाब क्षेत्रापर्यंत हवामानात बदल घडवणारा कमी दाबाचा पट्टा आहे. तसंच ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 3 किलोमीटर ते 5.8 किलोमीटर उंचीवर ही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. विशेषतः डोंगराळ भागात, नदी नाल्याजवळ आणि दरडग्रस्त भागात प्रवास करताना सतर्कता बाळगावी.